पण मला असं वाटतं की मोर दॅन कंपनी सेक्रेटरी यू आर द CEO ऑफ मुंबई. सो सर्टनली तुम्ही खूप मोठी संधी मिळालेली आहे आणि खूप छान अचीवमेंट आहे आणि त्यामुळे अर्थात सगळ्यांचं लक्ष देखील तुमच्याकडे असतं की काय नवीन तुम्ही मुंबईकरांसाठी घेऊन येत आहे. आणि मला असं वाटतं की तुमचं विजन मुंबईकरांसाठी काय आहे. अगदी जाता जाता एक छोटासा प्रश्न घेते आणि मुंबई शहर हे सगळ्यांच्या स्वप्नांचं आणि स्वप्नपूर्तीचं शहर म्हणून ओळखलं जातं. हे शहर गेल्या काही वर्षापासून एक कात टाकणारं शहर आहे नक्कीच असं सगळ्यांचा अनुभव येतोय. चांगल्या अर्थाने फार वेगाने बदल होत आहेत. बरेचसे बदल चांगले आहेत, पण हे चांगले बदल करत असताना सुद्धा काही त्रुटी राहतात किंवा काही बदल हे अनुचित असतात. तर त्याच्यामध्ये सातत्याने सुधारणा करणं आवश्यक आहे. पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शहरामध्ये कुठल्याही भागातून कुठल्याही भागामध्ये अर्ध्या तासामध्ये पोचता आलं पाहिजे. हे जे मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे ते जवळपास साकार होईल. मुंबई विजन आपण मला विचारलं, आता एके ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये पोचणं हे तर ठीक आहे, पण याचा दुसरा अर्थ असा आहे की यामुळं परवडणाऱ्या घरांच्या संख्येमध्ये आणि उपलब्धतेमध्ये देखील फार वाढ होणार आहे. कारण परवडणारी घरं जर शहराच्या एका टोकाला असतील आणि अर्ध्या तासामध्ये माणूस त्या ठिकाणी पोचू शकत असेल, वेल सेड, खरं तर त्याचा फार मोठा परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. त्यामुळे आता सेकंड होम असं नाही आहे. तर परवडणारी शहरं उपलब्ध होतील. मुंबईकरांना कुठल्याही ठिकाणून कुठल्याही ठिकाणात अर्धा ते मेट्रो असेल, सर्व ट्रेन असतील, बेस्टची सुविधा असेल, रस्ते असतील तर पोचता येईल. आणि एक अत्याधुनिक शहर म्हणून या ठिकाणी जी रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता होईल पुढच्या काही कालावधीमध्ये. AIचा वापर करून तुम्ही काही नवीन बदल हो 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 आमचे मोठ्या प्रमाणावरती मुंबई महापालिका याचा वापर करते आहे आणि करण्याची योजना पण आहे. उदाहरणार्थ आमचे जे सगळे बांधकाम मंजुऱ्या असतात, या मंजुऱ्या तशाही आत्ता सध्यासुद्धा ह्या सगळ्या ऑनलाईन आहेत, पण त्याच्यामध्ये आता AIचा वापर आम्ही करून अजून पारदर्शकता आणणार आहे. आणि जे ह्युमन इंटरव्हेन्शन आहे ते कमीत कमी करायचा आमचा प्रयत्न आहे. आमचे जे प्रॉपर्टी रिलेटेड इश्यू आहेत सगळे मालमत्ता कराच्या संदर्भामधले, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आता सगळे AIचा वापर मोठ्या प्रमाणावरती करणार आहे. सो करप्शन फ्री, पारदर्शकता नक्कीच होईल आणि अर्थातच करप्शन फ्री करण्याचा आमचा संकल्प आहे, प्रश्नच नाही. नक्कीच मला असं वाटतं की भूषण गगरानीजी तुम्हाला विचारू तेवढं कमी आहे, कारण इतका तुमचा अनुभव आहे, इतका वास्ट एक्सपिरियन्स आहे आणि ते सगळं मुंबईला खरं तर लाभतं आहे. तो अनुभव मुंबईला लाभतो आहे आणि ज्या अनुषंगानं मुंबईमध्ये अनेक प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत आणि यापुढे देखील ते येत राहणार आहे. तुमचा अनुभव असाच राहणार आहे. तुम्हाला सोबतीला आता निवडणुकीनंतर काही सहकारी देखील मिळतील, पण मला असं वाटतं की एक छाप तुम्ही नक्कीच BMCच्या माध्यमातून मुंबईकरांवर नक्की सोडलेली आहे आणि मला असं वाटतं मराठीच्या माध्यमातून देखील तुम्ही मुंबईकरांवर ही छाप सोडलेली आहे की भूषण गगराणी हे देखील इतकं सुंदर अस्खलित मराठी, मला असं वाटतं एकही इंग्रजी शब्द न वापरता तुम्ही हा इंटरव्ह्यू पूर्ण केलेला आहे. त्यामुळे ही देखील